Rohan remix. ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला अशाच प्रकारे एकदम छान असे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जरा जे काही यूज केलं मटेरियल आहे ते सर्व का टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपला हायलाइट मोशनला ओपन करायचं, मग खालच्या बाजूला प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे का बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जातील। सर्वप्रथम आपला अशा प्रकारचे का बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर एकदम छान असं ग्रुप्स वगैरे ॲड करून दिलेलं आहे मित्रांनो। मग आपलं फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर जे का तुमची फोटो असेल अशा प्रकारचे का तुमची फोटो आहे त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड करून घेतल्यानंतर मग आपला लास्ट पर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं वर 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या। जर ह्याच्यापेक्षा पण फुल स्क्रीनमध्ये करायचं असेल तर मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये सेट करायचं। जसं मी सेट करता त्या ह्याच्यामध्ये फुल स्क्रीनमध्ये सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं फर्स्टला यायचं, सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये फोटोला कट करायचं। मग आपला थर्ड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं। मग आणखीन थर्ड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं। जसं की आपल्या इथे एक ग्रुप दिसतील मित्रांनो। मग आपलं ग्रुप दिसतील तर त्या ग्रुपच्या लेफ्ट साईडचा पार्ट आहे जे का फोटोचा पार्ट कट करून घ्यायचं मित्रांनो। कट केल्यानंतर मग आपला सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये जसं मी कट करतं त्या ह्याच्यामध्ये कट करून घ्या मित्रांनो। कट केल्यानंतर मग आपल्या या ग्रुप्समध्ये फोटो वगैरे ॲड करून घेण्यासाठी किंवा चेंजेस करून घेण्यासाठी मग आपलं फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपलं जे का मधातले एक फोटो आहे त्या फोटोला मग तुम्हाला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे जे का तुमची फोटो आहे त्या तुमच्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग लास्ट म्हणून ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी वरच्या बाजूला सेट करत आहे त्या स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मग आपल्या इथे एक लहान असं प्लस आयकॉनचं किंवा डब्बा दिसत असेल ह्या डब्यावरती क्लिक करायचं। मग आपला कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी लेअर केल्यानंतर इथून पण बॅक जायचं। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे आणखीन सेकंड ग्रुप आहे, सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपला ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। केल्यानंतर जे का फोटो आहे मित्रांनो या फोटोला डिलीट करायचं। मग आपल्या डब्यावरती क्लिक करायचं मित्रांनो, पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग वरून प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं की आपला ऑलरेडी फोटो सेट झालेले दिसूनच जाईल मित्रांनो। मग आपलं जे आणखीन एक बाकीचं उरलेलं ग्रुप आहे मित्रांनो लास्टचं जे ते पण ॲडिट करून घ्या मित्रांनो, कारण की माझं ॲडिट केलेलंच आहे ऑलरेडी। तर मित्रांनो अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपल्या फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे लावण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यावं लागलं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे का फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारचे का डब्याचं ऑप्शन आहे त्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड फोटो दिसेल, सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो जे का अशा प्रकारे बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का अशा प्रकारे फर्स्ट फोटो झाला, फर्स्ट फोटोला पण डिलीट करायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला 00च्या बीटला याच्या डब्याच्याच ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर अशा प्रकारे फोटो झाले, फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर जे का तुमची अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का लहान दिसेल मित्रांनो, मग आपला फोटो वगैरे अशा प्रकारे लहान दिसेल तर मग मित्रांनो मग आपल्या 3.00च्या बीटला यायचं जे का फोटोवरती क्लिक करायचं। मग आपल्या टायमिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या फोटोला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर जे का सेकंड फोटो आहे त्या सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर इथून पण आपला बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर
मग आपला जे अशा प्रकारे 3 नंबरची फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे तिसरी फोटो अशा प्रकारे तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। मग आपला इथून पण आणखी आपला बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे काही शेक इफेक्ट प्रेसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे काही 4 नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे काही बीट मार्क प्रेसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीट मार्क प्रेसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे ग्रुपच्या पुढे फर्स्ट फोटो आहे फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे शेक इफेक्ट प्रेसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन केल्यानंतर जे काही उरलेली लास्टची फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे काही बीट मार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे काही उरलेली लास्टची फोटो आहे मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। पेस्ट फिट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम छान असं बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। जे काही अशा प्रकारे जे ब्लॅक लेअर आहे मित्रांनो मग ब्लॅक लेअरवरती प्रेस करून सर्वात वरच्या बोला सेट करायचं। जसं मी सेट केलं त्याच टाईममध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आपल्या जे अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो त्या व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचं। जसं की आपल्या अशा प्रकारे MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालं दिसून जाईल। जे काय खालचा व्हिडिओ आहे खालच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मग आपला व्हिडिओ एकदम खतरनाक जबरदस्त विषय हा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे। मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला एक्सपोर्ट नावाचं ऑप्शन दिसेल एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।